नमस्कार. भाग्यश्री वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुरुळा या ठिकाणी सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सर्व शिक्षक प्राध्यापक यांनी मोठा सहभाग घेतला होता. यावेळेस या शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री धोंडगे सर यांनी सर्वांचे आभार मानले. माझ्या आईवडिलांचं नाव होतं आणि त्या नावानं मी या भाग्यश्री वार्ता डिजिटल मीडियाचं काम चालू केलेलं आहे. गेल्या 3 वर्षामध्ये आज जवळपास यूट्यूबला 11,000 फॉलोअर्स आहेत आणि इन्स्टाला 22,000 प्लस आहे. हे सर्व गोरगरिबांच्या आणि तुमच्या आशीर्वादामुळे वर्षापासून मी हे काम करतो. अननॉन डेड बॉडीचं मी अंत्यविधी करणारा माणूस आहे. व्हेरी गुड. छान. कुठल्याही प्रकारचं न करता केलं हे खूप विशेष चालतं. सर करा, तुम्ही करा शकता. हो. शिंदे का? सिंगारे आनंदराव शिवराव सिंगारे नाही अर्धा फूट. भाजपुरात बी आहेत शिंगारे. आहे ते आमचंच घर आहे. मनकरणाबाई सिंगारे हात नाही करणार. सर्वांची मनस्वी चुकत असलं तर घरच्या निवडल्याने सांग. जे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती काय आहे? आज जे आमच्या शाळेमध्ये श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय कुरुळा या ठिकाणी आधार बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान नांदेड यांच्या वतीनं सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अत्यंत चांगल्या पद्धतीनं पुजारी सरांनी त्यांच्या टीमनं सर्व कर्मचाऱ्यांची अत्यंत चांगल्या पद्धतीनं आमची आरोग्य तपासणी त्या ठिकाणी केली. त्याचबरोबर गावातील एक प्रतिष्ठित आमचे पालक तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष यादवरावजी चिवडे साहेब योगायोगानं शाळेला भेट दिली. त्यांचे सुद्धा या ठिकाणी आरोग्य तपासणी झाली. तपासणीमध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये ज्या काही अडीअडचणी येतात त्यांची माहितीसुद्धा डॉक्टर साहेबांनी त्यांचं चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. म्हणजे आरोग्याच्या भावी दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे जितकं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं आपण देत नाही. परंतु त्याचं महत्त्व या ठिकाणी आमच्या पुजारी सर आणि त्यांच्या टीमनं आम्हाला त्या ठिकाणी आपल्या आरोग्याविषयी त्यांची बरीचशी अशी माहिती दिली. आपल्या आरोग्यामध्ये असलेल्या ज्या काही अडीअडचणी काय आहेत ते आपल्याला समजत नाहीत. आपल्याला वेदना होतात, त्रास होतो, परंतु त्याचा काय होतं, त्याचे परिणाम काय आपल्याला भोगावे लागतात याची जाणीव या माध्यमातून त्या ठिकाणी करून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. काल त्या सरांचा पुजारी सरांचा फोन आला आणि त्यांना मी लागलीच सांगितलं की तुम्ही उद्याला या, आमच्या सर्व सहकार्याचं त्या ठिकाणी तपासणी करा. त्या होला हो देण्यात आलं आणि त्यांनी येऊन आम्हाला सहकार्य केलं. याबद्दल शाळेचा मुख्याध्यापक यांना त्याने सर्व टीमचे मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो.